डिग्निटी देऊ इच्छितो. तुम्ही एक खूप छान प्रश्न उत्तर दिलेलं आहे. खरं तर म्हणजे घर हे स्वप्न असतं, मात्र हे घराचं स्वप्न पूर्ण होत असताना प्रत्येकाला एक अपेक्षा असते की मला व्यवस्थित घर मिळावं. स्क्वेअर फीटचा मुद्दा या ठिकाणी येतो. तर SRA या दृष्टीनं काय प्रयत्न करते? कारण सर्वसामान्य झोपडपट्टीवासियांचं पुनर्वसन करत असताना ज्यावेळेला त्यांना इमारतीमध्ये नेलं जातं त्यावेळेला त्यांची एक अपेक्षा असते की किमान आम्हाला 250 ते 300 स्क्वेअर फीटचं घर मिळावं. तर त्या अनुषंगाने SRA काही विचार करतंय का? घरांचा जो आकार आहे तो आपण राष्ट्रीय मानकांप्रमाणे घेतो. आता सध्याचा जो आकार आहे 300 स्क्वेअर फूट, हा आकार आपण पंतप्रधान आवास योजनेतला जो आकार आहे त्याच्याप्रमाणे घेतलेला आहे. आधी 269 होता, त्याहून 300 जो झाला, तर पंतप्रधान आवास योजनेमध्ये 300 स्क्वेअर फुटाचं घर मिनिमम द्यायची हे आहे. त्याच्यामुळे आम्ही झोपडपट्टीधारकांसाठी सुद्धा 300 स्क्वेअर फुटाचं घर घेतलं. ते ज्याप्रमाणे राष्ट्रीय स्तरावर मानकं बदलतील त्याप्रमाणे आमचेही मानकं बदलण्यात येतील. दुसरं, त्यांना आवाज देताना ते आवाज हे आधी ज्या ठिकाणून आले त्याच्यापेक्षा चांगलं असावं हे पाहणं निश्चितच आमचं कर्तव्य आहे. याआधी थोडासा याच्याबद्दल टीका झालेली आहे की उंच इमारतींमध्ये वायुविजन नाही किंवा सूर्यप्रकाश नाही. त्याची आम्ही योग्य दखल घेतलेली आहे आणि आमचा अभियांत्रिकी विभाग आत्ता नियोजन करतानाच या सर्व गोष्टी लक्षात ठेवून आणि विक्री घटक आणि पुनर्वसन घटक यात 50-50% जमिनीचं वाटप व्हावं आणि यांना विक्री घटकातल्या लोकांना ज्याप्रमाणे सुविधा आहेत किंवा ज्या इमारतीचा दर्जा आहे तोच दर्जा यांना देखील असावा याची आम्ही काळजी घेतोय. सर, SRAचे फ्युचर प्लॅन्स नेमके काय आहेत? फ्युचर प्लॅन्स असे आहेत की आम्हाला असं लक्षात आलं की बऱ्याच झोपड्या आम्ही ॲक्च्युली पूर्ण मुंबईचं सर्वे करून घेतलं आहे, ड्रोन सर्वे. जवळपास 3000हून जास्ती क्लस्टर्स आम्ही आयडेंटिफाय केलेत झोपड्यांचे. आणि त्या क्लस्टर्समध्ये काही क्लस्टर्स लहान आहेत, काही मोठे क्लस्टर्स आहेत, काही 5-5 हजाराच्या झोपड्यांचे क्लस्टर्स आहेत, काही 25-30 झोपड्यांचे क्लस्टर्स आहेत. तर जे क्लस्टर्स आर्थिकदृष्ट्या लोकांना वायबल होत नाहीत विकासकांना, ते करत नाहीत. म्हणजे विकासकांना जर त्यात फायदा नसेल तर ते करत नाही. असे क्लस्टर निवडून आम्ही सध्या आत्ता 2 लाख घरांचा संकल्प ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये JVच्या मार्फत आम्ही विविध शासकीय संस्थांसोबत मिळून 2 लाख घरांचा पुनर्विकास आम्ही करतो. आणि इतर याच्या बाबतीमध्ये सुद्धा आम्ही जे घरं होणार नाहीत त्याच्या बाबतीमध्ये आम्ही इतर शासकीय संस्थांकडून ना नुकसान ना तोटा या बेसिसवर ते घरं होतील हे बघणार आहोत. आणि तसेच 3K किंवा समूह पुनर्वसन जे आता नवीन गृहनिर्माण धोरणात येत आहे, मला विश्वास आहे त्याच्यामुळे मोठे मोठे विकासक येतील आणि लवकर होईल ते. थँक्यू सर, थँक्यू सो मच.